मच्छीवाला वाचो रे डेरीले, वाचो राजा, वाचो रे मला, डुबतो रे. अरे बुड्या हात देना माझा वाल. अरे आता बुड्या डुबू लागले का? पकडा लागते लवकर, बुड्या लवकर पकडा लागते आता. त्यांनी धारी सपाटी दिसून राहिली. राहू दे म्हटलं, मच्छा बच्चा काही पकडू नको. हो वायात गीत गेला एखादा, नसली म्हटलं दुखापत आणू नको. येऊन जा वापस, राहू दे. अरे तू बस न, उगा मुगा पकडते बरोबर, मन लोक सांगू तू. अरे पांडुरंग वाचो मला. अरे वाचो मला, पाणी जास्त आहे, धारी आहे म्हटलं. ते आता मी काय करू, कसं वाचू तुले? अरे वाच रे पांडुरंग, वाचो रे मला. अरे वळत निवड राहिला ना पाणी तिकडं, वाचव ना राजा. वाद गेला लेखाचा, त्यांनी म्हटलं बरं लेखाले राहू दे तर पण ऐकायलाच खाली नाही घे म्हणा आता शकून. आता मावी नेले, कसं पकडावं कसं काढावं पाण्यातून नेले. पुढचा भाग पाहण्यासाठी वाचवा रे कोणतरी. अरे वाचवा रे मच्छीवाल्या वाचो रे. अरे मच्छीवाल्या, अरे वाचो ना रे, वाचो ना. अरे वाचो रे, पाणी ला रे. अरे डुबतो रे मी, मच्छीवाल्या. अरे वाचा रे. त्या मायाबीन बुडग्यानं जे नाही तेच केलं. तरी म्हटलं तर बुड्याला जाऊ नको, पाणी जास्त वायात घेत जाशील तर फालतू दुखापत नाहीशील. जे नाही वाजत तेच झालं. आता कसं पकडा बुड्याले, कसा करा रे भाषवा, आता कसा करा म्हटलं, कसा काढा त्या बुडग्याले. डेनी वाचवा रे कोणतरी. डेनीले पकडा रे, वायात गेला रे तो. अरे पकडा रे डेनीले, मच्छीवाले. मामा जा तुम्ही लवकर काढा त्या बुड्याले पाण्यातून. पकडा दिले लवकर, काढा नाही तर मरून गिरून जाय फालतू म्हटलं. बिना कामाचं काम होऊन लवकर जा, पकडा दिले. अरे मच्छीवाले, तुमच्या पाया लागतो म्हटलं. डेनीले पकडा तो वायात गेला म्हटलं तो. वाचवा, जीव वाचवा त्याचा, लवकर वाचा बरं, वाचवा लवकर, नाही तर मरून जाईन तो. अगोईचे कामं कायला करतं मग बिना कामाचे. पहिलं सांगितलं तुम्हाला का जाऊ नका, पाणी जास्त आहे. तुम्ही ऐकता का? इकत घेऊन खा म्हटलं, ते नाही झालं. नाही म्हणे पकडायचं घ्या ना म्हणा आता. अरे हो ना बाबा, मी नाही सांगितलं ना त्याला समजून. राहू दे म्हटलं, इकत घेऊन काय, पण तो ऐकायला खालीच नाही ना. आणि तर काय ऐकच नाही, पकडायचाच आहे. मग नाही झालं का गेला वायात आता. आता तरी म्हटलं त्याला बाबू जाऊ दे, ते झालं गेलं, पार पडलं. त्याला काढ त्याला वाचवा. त्याचा जीव जर वाचवला ना म्हटलं, मी त्याच्या नात्याला मागून तिला काही पैसे देईन. तू फक्त त्याचा जीव वाचवा आता. आम्हा घ्या ना लवकर, बुड्या चालला वायात, लवकर उडी मारा पकडा त्या बुड्याले. मावीन मेला गेला नसला म्हटलं, घ्या लवकर रिस्पीट जरा. अरे घेणार रे मच्छीवाल्या, घेणार राजा म्हटलं, घेणं मी त्या पाय लागतं म्हटलं. पैसे देतो तुला मागून, पैसे पाहिजे तुला, पैसे तुला मागून. तू फक्त त्याला पकडून त्याचा जीव वाचव, बाकी काही नाही. तुला पैसे देतो, सगळं देतो, तू फक्त त्याचा जीव वाचव तू. जमलं धावला बाय मच्छीवाला. अरे मच्छीवाला जिंदाबाद. अरे मच्छीवाला पकडू शकता तू. पकड डेनीले पकड. मारा उडी, मारा लवकर पकडा त्या बुड्याले. चला तिकडे चला बाबाजी, तिकडे. अरे मच्छीवाला वाचो रे डेनीले, वाचो राजा. वाचो रे मला, डुबतो रे. अरे बुड्या हात देना माझा वाल. आता बुडं डुबू लागलेलं का? पकडा लागतं लवकर, बुड्याला लवकर पकडा लागते आता. अरे आता त्या डेनी डुबला, मच्छीवाला डुबला आता काय. अरे बाबू, अरे आता म्हटलं पाण्यात ते दोघे जण डुबले ना. अरे हो थांबा ना, काढते त्या बुड्याले मामा. अरे डुबले ना म्हटलं. तुम्ही मानाने उड्या काढा त्याले. अच्छा दोघाले तुम्ही काढा ना. आता पाहून राहिले लोक मोठं म्हटलं, तुमचा मच्छीवाला डुबला, तो डेनी डुबला ना. काढा त्याले. आम्हाला कुठं फोन आहे बाबा, उड्या मारा म्हणता. तुम्ही मारा ना म्हटलं. सांगून राहिलो मायाबीन ऐकायला खाली नाही. काढते ना मामा, डेट जरा ऐकायला खाली लगायचे बुट्टे. मायाबीन दोघे जण डुबले तरी पण काढतेच म्हणते मामा. कसे काढते काय तर मला फोन नाही लागा, मी उडी मारली असती तर. आता कसं करा आता. नाही ते एक काम करतो, झाबरून सांगतो लेखाला बोलून. तसंच करतो, हे काही काढा नाही डेनीले. स्वतः डुबन आणि डेनी डुबन. मी डेनीले काढायला गेला तो. मामा कोणता मामा होता, तोही डुबला. त्याला लवकर झाबरीला बोलावून घेऊन या आता. अरे बाबाजी कुठं चालले? उडा कुठं चालला काय तर तिकडे त्याच्या सुट्टी तो डेनी बुड्या डुबून राहिला नाही. बुड्या तिकडे कुठं चालला धावत. त्या मामाची पत्ता नाही, किती वर्ष अंदर चालले गेले पाण्यात. अजून कवा काढते त्या बुड्याले, कवा नाही काही समजायला नाही राहिलं. मारते चालबरोबर जरा समजा तिकडे मायाबीन माई आबाजी ना नसलेले धंदे करत बसते. तो काही गरज आहे का तिकडे मच्छ्या पकडायला जायची? नदीला पाणी दुनिया भरायचा आहे. इथं बगड काढी ना बुड्याला उभं नाही राहते, तिथं मच्छ्या पकडायला गेले. अरे वा मस्त. म्हणजे दुष्काळात 13 महिना आणून राहिले ते आबाजी नाही. हो ना राजा, बिना कामाची खरूजच लावून आहे ना. एखादा काही पडला गिडला, हातपाय मोडला, कोणाला लावा लागते? मलाच लावा लागते. कोणा मागे धाव पाय आहे मग खरूज कोणाला आहे? मला अजिबात समजत नाही बुड्याला काही, म्हणजे काही विचारच नाही करत. आपण कसं जा बा, पाणी दुनिया भरायचा आहे, मच्छ्या पकडायला खायला जा. मला मागायला पाहिजे ते 50 रुपये. खाली मी 50 रुपयाच्या मच्छ्या दिले घेऊन दिल्या. मला म्हणे 50 रुपयाच्या मच्छ्या आणायचे, 50 रुपये दिले. त्या समोरचीच गोष्ट आहे ना. आज अजून मला मच्छ्या खाता म्हणून राहिला तर मच्छ्या पकडायला गेले. काय गरज आहे मायबी नसलेले धंदे करायची? मला समजत नाही बुड्याचं कायच करावं काय तर. जाऊ दे ना आता झाबरू, काय म्हातारा माणूस आहे, काय त्याच्या मागा लागायला बुद्धी का? त्याला असं वाटलं सण रोज झाबरूला 50 रुपये मच्छ्यासाठी मागणं बरोबर नाही आहे. म्हणून त्याला बस स्वतःच पकडायला जावं असं म्हणून गेले ते.
हो पण जीव धोक्यात टाकायला नाही पुरत ना, आपल्याकडून नाही होत तर नाही करा माणसानं, काय अगोदर काम करत बसा, भोगा मला लागते ना, मग मला सगळं करावं लागते. त्याला काय त्याला दवाखान्यात येणं आणणं सगळं म्हणजे खाणं पिणं चारणं माझ्याकडे असते ना, मग माझ्या इकडं काम तर कामही पडते आणि त्याच्यात मग राहावं लागते. नसती तर खरूच लावते पैशाची, इथं आता बसारीचं काम कवडीच नाही, कुठून लावायचे यायले पैसे? विचारत नाही का माणसाले? नसले धंदे खायलाच करायला जा काय तर करून त्या आपल्या शिवलाल भुईच्या भावाजी नाही का त्याला जबरदस्तीने नेलं म्हणते. ते म्हणते नाही नाही नाही, तरी पण जबरदस्तीने घेऊन गेले. एखाद्या त्या बुड्याला काही झालं तर नाही म्हणजे आपण कोणावर येण, कोणावर नापत कोण नेलं तर डेनी बुड्याने नेलं तर आपण त्याच्यावर ना. आणि मला माया म्हणणं आपल्याला जायचं मग एकटा जा, 10-12 बुड्याला काही घेऊन जाऊ नाही, नसते धंदे करत बसते तर. बरं जाऊ दे, चाल ना तिकडे आलून त्याला बोलाव, 50 रुपये देऊन देतो मच्छाले. त्याला म्हणा मच्छा बच्चा काही पकडू नका, लागल्या तिघत घेऊन खात जा, मला मागत जा म्हणा. हा चाल. कोण पण म्हणाले पाहिजे ना एक शब्द, नाही 50 रुपयाचे तर 20 रुपयाचे त्याच्याच पुरते घेऊन यायच्या. मध्ये म्हटलं तर मी काय देत नाही का त्याला पैसे, नाही नसले ते धंदे. चाल बरं चाल लवकर, आता काय करू राहिले, कुठं पकडून राहिले मच्छन, कुठं नाही तर कुठं असतील पुलापाशी, नाही तर कुठं जाणार आहे ते पुलापाशी असं. चाल. अरे झाबरू बरं चाल, तू इथं भेटला त्या डेनी आबाजी डुबला. त्याला म्हटलं मी ना मच्छा नको पकडू, पाणी जास्त आहे पण ऐकायला खाली नाही रे, तर वायतच गेला राजा. तू लवकर चाल आता. काय म्हटलं डेनी आबाजी डुबले? डेनी आबाजी डुबले? अरे हो ना झाबरू, तू लवकर चाल तू. पाण्यानं त्या आबाजीला वळतच नेलं रे, तो मच्छीवाला खुदला त्या आबाजीला पकडाले, ते दोघं जण डुबले. आता कुठं गेले काही पताच नाही. त्याची वाट पाहिली मी निघायची, पण ते निघालेच नाही, म्हणून मी म्हटलं आता झाबरूलाच बोलावणार. आता इकडे चिंडा आलो तर तू रस्त्यातच भेटला. बरं झालं, आता लवकर चाल. चला लवकर चला, मग लवकर चला. आबाजी काय नसलं रे, धंदा करायला गेलो मामी डुबली होती, आता कसं करा? अरे पाबरे रे बुड्याले पा म्हटलं गेला का काय तर पाबी आता बोलून नाही राहिला, हातपाय नाही हलून राहिला. म्हटलं पाबरे त्याला गेला चट्टे मामा बुडा, गेला चट्टे, पण हात नाही हलून राहिला, पाय नाही का डोळ्या नाही का, काय झालून राहिलं ना. आपल्याला याच्यातलं काही समजत नाही काय झालं काय नाही, तर पाण्यात डुबून गेला वाटते बुडा. 100% झाला ना, 70 झाला बुड्याचा. अबे फुट्या झाकण्या गेला कायले बोलून राहिला तू? शुभ बोलला लेका, एवढा जीव धोक्यात टाकून मी त्याला पाण्यातून काढला तर बसला पाहिजे ना बुडा. पण म्हटलं मी बुड्याला जाऊ नका, मच्छा पकडायला जाऊ नका, गेला झाकरीचं मराले. मामा तिकडे आपल्याला काय करायचं? बुडा त्याच्या मस्ती निघाल, त्याच्या मस्तीने नाही राहतो. आम्हाला तुमचं भिवाटून राहिला, आता दोघे जण डुबले. मी म्हटलं मामा निघते का नाही निघत बाहेर, मामाचे होते म्हटलं. तू काय मला मारायला टपला ऐकायला का झाकण्या? थांब रे तू, थांब लेका, तुला बजावतो मी, थांब तू. अरे नाही मामा, तुम्हाला मारा गेला नाही टपला आम्ही, तुम्ही लय वेळ बाहेर नाही निघाले म्हणून म्हणतो तुमचं झालं काय असं मला वाटलं, पण नाही झालं. मला भरोसा होता तुमच्यावर, तुम्ही निघाल म्हणून बाहेर, आणि बुड्याला वाचवता मला माहित होतं. त्या बुड्यासोबत ते दुसरं बुडगं होतं, ते धोतरवालं माय, ते कुठं गेलं रे? आगाडे बुड्या ते कुठं गेलं म्हटलं? पायाला मामा ते पायाला दिला आवाज, पण काही थांबला नाही पायाला तो. होता बा मामा, आम्हाला उड्या टाका म्हणे, ते दोघं जण डुबले म्हणे, तुम्ही उड्या मारा म्हणे, तुम्ही काढा म्हणे ते. आम्हाला जिथं पोहणं नाही, तुम्ही टाका म्हटलं उडी, तर मग काही नाही, त्याने विचार केला पायाला तो. अरे वा लेका, जाऊजे बुडा, इथं ह्या बुड्याला टाकून दिलं, मावीन मरून राहिला बुडा, आणि तू तिकडे पाहायला कुठं पाहायला काय तर एखादं लेका थांबता तर नाही, तिकडे पोहून गेला. आता कसं करायचं मामा आपण? म्हटलं बुड्याचा जीव वाचा ना, काय झालं काय तर हलवून राहिला हात पाय. मला काय समजते याच्यातलं, काय करावं काय नाही तर आता. अरे जमलं दोघं तिघं जण आले रे, 2 पोट्टे आले. अरे बाबू टाकलू, अरे इकडे रे, अरे इकडे म्हटलं बाबू. अरे मामा दोघं जण आले, तो बुड्या दिसून आला, त्या बुड्याला चांगलं वाटते यायला बोलावून. अरे इकडे आवा लवकर, आवा दादा, अरे वा बाजी लवकर आला त्याला इकडे. अरे बाबू पाय बरं बुड्याला, बुडा हातने हलून राहिला, पायने हलून राहिला, पोटात पाणी गेलं वाटते. हो काढ म्हटलं, याच्या पोटात पाणी काढ, काढ लवकर. पोटात पाणी गेलं ना झाबडू, पाय वरचं कर आबाजीचे लवकर. अरे लवकर कर रे बाबू, त्याच्या पाय वरतं ते बाबू सांगून राहिला, लवकर तसंच कर. आम्हाला काही माहित नाही बाबा काय कर लागतं पाणी काढण्यासाठी, काय नाही. तुम्ही पाण्यातून काढलं त्याला, वाचवलं बुड्याला. आता बुडा गेला तर बाहेर, तू लवकर त्या पोटाचं पाणी काढ, वाचव बुड्याला लवकर. आबाजी उठाला हो, आबाजी. अरे आता बाबू तू काय लढून राहिला, पण त्याच्या पोटात पाणी गेलं ते काढणं कोणी चालले? आबाजी होय का? हो आबाजी होय, त्याच्या आबाजी होय. बाबू झाबरू अजून पाय वरत घे पाय अजून, पाणी निघते मग वाजून वरत घे, उलटा करतील जरासा. आबाजी उठा ना हो. अरे निघालं बाबू, पाणी निघालं, बुडा उठला. अरे जमलं बुडा उठला. जासान का आता मच्छा पकडाले? सांगा तुम्ही मला, जासान का? काही विचार नाही करत मला, काही नाही. तुम्ही जर चालले जासान तर मला काय वय, मला विचार नाही करत तुम्ही जरा सही. तुम्ही जर चालले गेले माय कोण आहे मग? सांगा मला कोण आहे मग? एकटाच नाही राहीन का मी? नसलेला धंदा करता काय करता? तुम्हाला मच्छा पकडायला जायची, मला जर तुम्ही 20-30 रुपये मागितले, 50 रुपये मागितले, मी तुम्हाला देत नाही का? काल तुम्ही मच्छा घ्यायला 50 रुपये मागितले, मी दिले नाही का? आधी दिले नसते का तुम्हाला? कायले गेले मच्छा पकडायला बिल फालतू? बरं झालं ते मच्छीवाले होते म्हणून त्याला काढलं, त्याला काय झालं तुमचं?
बाबू तू आता थांबणं जरासा, नंतर घरी गेल्यावर बोलतो ना. म्हटलं आता त्याचा जीव वाचला तेच तर झालं बा आमच्यासाठी. मी म्हटलं गेलास का बुडा? लय बाबा लय म्हटलं माझा जीव धोक्यात टाकून वाचवलं बुड्याला. बुडा डुबला होता, गेला होता वायात, काढलं बा कसं तरी. काय सांगू तुझे? म्हटलं बुड्याला मी नाही म्हटलं का जाऊ नको मच्छा पकडायला, जाऊ नको, पाणी लॉय आहे, ऐकायला खाली नाही चालतोच म्हणे, पकडतोच म्हणे मच्छा. मी का आता पकडून राहिलो का म्हणे, पोहून आहे म्हणे मले, असं म्हणे बाबा, ऐकायला खाली नव्हता. त्या हंपणा नसतं वाया गेल्या ते, नाही तर का कोणी गोष्टीत हंपणा करते, कोणी गोष्टीत हंपणा मायकून होतेच म्हणते. आपलं वय पास होय पण नंतरचा माय विचार करा जरासा. नाही तिथं गेले मच्छा पकडाले, बरं झालं ते होते म्हणून चालले. याच्यानंतर जा बरं तुम्ही, दाखवत तुम्हाला घनचक्कर. पाय पाय सोड वाले, पाय सोड वाले, पाय सोड. देवासारखाच माणूस पाठवला बाबा, महाबाजीला वाचवले. तुमच्या पाया लागा का काय करा, मतलब समजून राहिला आता. आबाजीला वाचवलं बाबा, देवा तुला वाचवलं, देवासारखा माणूस पाठवला. देवाची लीलाच असते बाबू तशी. बुड्यानं काही चांगल्या कामं करेल असं म्हणून तर ते जाळ आलं. नाही तर माया काही एका जागा ठिकाणा राहिले का, मी आता तिथं राहतो तिथं राहतो. हा बरं झालं बुडा मला दिसला वायात जातानी, बोमलला बुडा म्हणून मला लक्ष गेलं तर कुठं बुड्याला वाचवलं. नाही तर मी जर तिकडं होतो तर बुडा वाचला होता का? गेला होता. हो ना बाबा, बरं झालं म्हटलं तुम्ही वाचवलं. तुम्ही पैसे सांगा म्हटलं किती पाहिजे तुम्हाला पैसे? बरं बाबू झाबरू, ते जेवढे पैसे म्हणते तेवढे त्याला देऊन दे. मी त्याला म्हटलं होतं तुम्ही जर मला डेलीला वाचवलं म्हटलं तर तुम्हाला पैसे म्हटलं झाबरेला मागून देतो म्हटलं मी, असं त्याला म्हटलं होतं. आता देऊन दे त्याला पैसे किती म्हणते तर. असं सांगा म्हटलं भाऊ, सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजे तर देतो मी. ते तर महापाची जर जीव वाचवला तुम्ही सांगा तुम्ही किती पैसे पाहिजे तर. आता 10,000 जुगाड जमतो वाटते बाबू आपला. आता पैसे जेवढे पाहिजे म्हणजे तेवढे सांगाच म्हणते ना. मामा आता 20,000 रुपये मागायला पाहिजे. सांगा ना दादा, सांगा ना म्हटलं तुम्हाला किती पैसे पाहिजे सांगा, मला देतो मी. नाही रे बा, बयार झाला का तू? म्हटलं जीव वाचवायचे पैसे घेऊ का? हा काय बयार समजून राहिला का मला राजा? मी जर त्यापासून पैसे घेईन बुड्याचे जीव वाचवायचे तर वरतं देव आहे म्हटलं, देवाला दिसूनच राहिलं. हा मी जर पैसे घेईन तर मला म्हटलं काय का सोडणार आहे का देव? हा वट मी हे पाप नाही करत बाबा, पैसे नाही का जीव वाचवायचे. जीव वाचवला लगेच तुला जर माबाच्या मच्छा घेतल्या असते त्याचे पैसे मी सोडत नाही, मच्छा घेतल्याचे ते महिन्याचे आहे. पण जीव वाचवायचे पैसे खायला पुरते का रे? सांग बरं तुम्हाला. देव आहे ना, देवाला दिसून राहिलं ना. आपण पैसे नाही घेत, 1 रुपया नाही पाहिजे. तुला जर काही द्यायचं असेल तर म्हटलं काही धान्य धुन्य देऊन देतो मला. गहू तांदूळ जे काही द्यायचं असेल ते देऊन द्यायचं, पैसे नको देऊ. पैसे घ्या ना, ते गहू तांदूळ काय घेता, पैसे घ्या ना म्हटलं पैसे. नाही पैसे घेऊन का पाप करू का? देवाला दिसून राहिलं, देव का आम्हाला सोडून का कडी तयना भरतं? एवढं पाप करायला पुरते का? हट नाही म्हटलं पैसे घ्यायचे काही नाही. आम्हाला जराचं जे काही जे धान्य होत असेल ते ना ते देऊन देतो बा. गहू तांदूळ जे काही पीठ देतो, पीठ दळून देतो बा. गहू नको ते आम्ही कुठं दळणार, आम्हाला जाल नाही पीठ, तिथं मच्छा पकडा लागते. इकडंच आमची रावटी आहे, आम्हाला पीठ गीठ तांदूळ घेऊन तू जे काही दाय दुई द्यायचे असेल ते देतो. तुला जे वाटते ते. असं जमते ना झाबरू. तेले पैसे दिल्यापेक्षा तेले तुरीची डाळ, तेल गिल, तिकटाची पुढे गेलं सगळं आपण किराणा देऊन देऊ. हो ठीक आहे, तसंच करू. हो बरं ठीक आहे, येतो आम्ही मग. आता आबाजीला घरी घेऊन जातो, नंतर म्हटलं तुमच्यासाठी घेऊन येतो. ते किराणा खायला तुम्हाला सगळं देतो मी. टेन्शन घेऊ नका, येतो इथंच भेट जा आम्हाला. आता नाही बाबा, आता नाही तर मच्छा फच्चा पकडाले. आता नसलेले धंदे नाही करत मी. चुल्यात गेलं ते मच्छा भच्च्या, ज्याचं काम तेनच करा बाबा. बाबू झाबरू यायला देऊन दे रे, काय पाहिजे जीव वाचवला तिने मला. जीव वाचवला, पाण्यात कुदला, त्याच्या जीवाची पर्वा न करता तो माझ्यासाठी कुदला पाण्यात. नाही तर का त्याला देऊन दे काय पाहिजे तर. त्याला देतोच मी, तुम्ही फक्त नसलेले धंदे करत जा. मामाला भूक लावत जा तुम्ही. हो तर नसलेले धंदे करत बसता. उगा झाबरू आता नाही करत मी, याच्यानंतर नाही करत नसेल धंदे. उगा रे. मग मित्रांनो असं झालं बा. याच्या पुढचा पण पाठ पाहिजे का तुम्हाला सांगा, मग बनवू का? आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम.